नमस्कार, मी स्नेहिल. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शेजारील श्रीलंका या देशातून. श्रीलंकेत आणीबाणी लागू झालेली आहे आणि श्रीलंकेतील जनता ही प्रचंड पेटून उठली आहे. तिथल्या नागरिकांनी पंतप्रधानांच्या घरावरच हल्ला केला आणि त्यामुळे लंकेत जनता विरुद्ध लष्कर असा संघर्ष पेटलेला आहे. पाहूया थेट श्रीलंकेतून झी24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. श्रीलंकेचे राष्ट्रपती पळाले. श्रीलंकेत आणीबाणी. पेटून उठला जमाव. देशभरात तणाव. मंत्र्यांच्या घरांनंतर पीएमओवर कब्जा. श्रीलंकेतला हा प्रचंड उद्रेक. ही दृश्य श्रीलंकेची राजधानी कोलंबो मधली. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर हल्लाबोल केला, जो तो राष्ट्रपती भवनात घुसण्याचा प्रयत्न करत होता. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य रस्त्यावर उतरवलं गेलं. आणि मग सुरू झाली धुमश्चक्री. श्रीलंकेचे नागरिक आणि जवानांमध्ये. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. आणि मग जो तो वाट फुटेल तिथे पळू लागला. कोलंबोतील ही धुमश्चक्री तुमच्यापर्यंत थेट पोहोचवली आमचे प्रतिनिधी विशाल पांडे यांनी. आप ये तस्वीरें थोड़ा सा देख सकते हैं कि कैसे हालात यहाँ पर बने हुए हैं और इन हालात के बीच में जी न्यूज़ की टीम आपको ग्राउंड जीरो पर मौके पर मौजूद दिखाई देगी कि कैसे यहाँ पर लगातार आंसू गैस के गोले छोड़कर लोगों को भगाया जा रहा है. आप ये तस्वीरें देख सकते हैं यहाँ पर. श्रीलंकेतलं राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या घरावर आंदोलक कब्जा करतायत. श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेलेत. सध्या रानिल विक्रमसिंघेंना श्रीलंकेचं काळजीवाहू राष्ट्रपती बनवण्यात आलंय. गोटाबाया मालदीवमध्ये पळून गेल्याचं समजतंय. श्रीलंकेतल्या सरकारी टीव्ही चॅनलचं प्रसारण बंद करण्यात आलंय. गेले कित्येक महिने श्रीलंकेच्या अर्थकारणाची पुरती वाट लागलीय. महागाईनं जगणं मुश्किल झालंय. अशा परिस्थितीत नेते देश सोडून पळून जात आहेत. त्यामुळे जनतेचा मोठा उद्रेक झाला. श्रीलंकेतील पेटलेली ही आंदोलनं नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्करानंच कंबर कसली आहे. आंदोलनं सुरू असताना लष्कराची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालू लागली आहेत. हेलिकॉप्टरमधून आंदोलकांवर नजर ठेवली जातीये. ही अराजकता श्रीलंकेला कुठल्या दिशेला घेऊन जाणार याचा आता काहीच नेम नाही. पेटलेल्या लंकेला या क्षणी गरज आहे ती स्थिर आणि आश्वासक नेतृत्वाची. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. महागाईनं पिचलेल्या श्रीलंकन जनतेच्या सहनशीलतेचा अखेर कडेलोट झाला. सोमवारी आंदोलन चांगलंच आक्रमक झालं. त्यांनी यावेळेस राष्ट्रपती भवनावरच थेट कूच केली. राष्ट्रपती भवनाचा ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती हाताबाहेर गेल्याचंही चित्र पाहायला मिळालं. पाहूयात त्यावर आधारित आणखीन स्पेशल रिपोर्ट. काय ती बिर्याणी, काय तो स्विमिंग पूल, काय ती बेडरूम, पण काहीच ओके मध्ये नाही. हे चित्र कुठल्या रिसॉर्टवरचं नाही. हा कोणता पिकनिक स्पॉटही नाही. हे आहे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचं निवासस्थान, अर्थात राष्ट्रपती भवन. याच राष्ट्रपती भवनात सध्या असा धांगडधिंगा सुरू आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतलं वातावरण चांगलंच तापलंय. संतापलेल्या आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला.
राष्ट्रपती भवनात आंदोलक येताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे तिथून पसार झाले आणि मग काय, राष्ट्रपती भवनात सुरू झाला धुडगूस. काही आंदोलकांनी थेट डायनिंग हॉलकडे धाव घेतली आणि बिर्याणीवर भरपेट ताव मारला. तर काहींना राष्ट्रपतींचा स्विमिंग पूल भलताच भावला. स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त उड्या मारत त्यांनी पाण्याची मजा लुटली. हे कमी होतं म्हणून की काय, काही आंदोलक अंगाला साबण फासून डान्सही करताना दिसून आले. आता हे राष्ट्रपती भवनातल्या बेडरूम मधलं दृश्य पहा. तिथला राजेशाही थाट पाहून आंदोलकांनी या निमित्तानं वामकुक्षी घेण्याची संधीही साधली. काही आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनातील जिमचा ताबा मिळवला आणि कसरतही केली. कुठं डान्स सुरू होता तर कुठं सेल्फीसाठीची धडपड. श्रीलंकेतली जनता महागाईच्या विळख्यात पुरती पिचली गेली आहे. दुधाला सोन्याचा भाव आलाय तर 1 कप चहासाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतायत. भाज्यांचे भाव तर विचारूच नका. श्रीलंकेतली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याचंच हे विदारक चित्र श्रीलंकेत दिसू लागलंय. विशाल पांडे, झी 24 तास, कोलंबो, श्रीलंका. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर सध्या सर्वसामान्य जनतेचा ताबा आहे. थेट या भवनामध्ये झी 24 तासची वाहिनी देखील पोहोचली. कसं आहे श्रीलंकेच्या परागंदा अध्यक्षांचं हे निवासस्थान, यावेळेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी. झी 24 तासच्या प्रेक्षकांना आम्ही दाखवणार आहोत श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचा अक्षरशः प्रासाद म्हणता येईल, ज्याला अतिशय भव्य असा राजवाडा म्हणता येईल. कोलंबोमधला हा अतिशय सुंदर असा हा राजवाडा आपण बघतोय. तो जितका सुंदर आहे तितकाच तो आत्ता चर्चेत सुद्धा आहे. श्रीलंकेच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरलेला असा हा राजवाडा आत्ता आपण बघतोय. अध्यक्षांचं हे कार्यालय आहे. आत्ता आपण या महत्त्वाच्या कॉन्फरन्स रूममध्ये आलेलो आहोत. ह्या कॉन्फरन्स रूममध्ये श्रीलंकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे करार मदार असतील, अनेक महत्त्वाच्या घटना असतील. या घटना ह्याच कॉन्फरन्स रूममध्ये झालेल्या आपण अनेकदा पाहिल्या असतील. ह्याच खुर्चीवर बसून अध्यक्षांनी इथे अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. शपथविधी इकडे झालेले आहेत. अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. नवे अध्यक्ष कोण असतील ह्याची कोणालाच कल्पना नाही आहे. आणि अशा ठिकाणी श्रीलंकेमध्ये झी 24 तास दाखल झालेली आहे. अध्यक्षांचं खाजगी निवासस्थान म्हणता येईल असं हे दालन. या दालनामध्ये आत्ता आर्मी दिसून येते. श्रीलंकेची आर्मी, श्रीलंकेच्या स्पेशल फोर्सेस इथे आलेल्या आहेत. आंदोलकांना आता या ठिकाणाहून पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. अध्यक्षांचं खाजगी निवासस्थान म्हणता येईल असं हे दालन. महाराष्ट्रातली सर्वमान्य अशी वृत्तवाहिनी झी 24 तास थेट कोलंबोमध्ये येऊन या सगळ्या अराजक, ह्या सगळ्या आंदोलनाला कव्हर करणारी एकमेव महाराष्ट्रातली वृत्तवाहिनी आहे. कॅमेरामन पंकज सह अमित भिडे, झी 24 तास, कोलंबो, श्रीलंका. तर आर्थिक संकटात श्रीलंका सापडलेली आहे आणि श्रीलंकेतल्या या असंतोषाची कारणं नेमकी काय आहेत ती देखील पाहूया. जीवनावश्यक वस्तू, इंधनाची टंचाई श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात आहे. प्रचंड महागाईनं जनता त्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे हा असंतोष उफाळून आला. रासायनिक खतं, औषधबंदीमुळे धान्य उत्पादनातही घट झाली आहे. सार्वजनिक सेवांसाठी विदेशातून कर्ज घ्यावं लागतंय. चीनकडून घेतलेल्या कर्जामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. विदेशातून वस्तूंची आयात पूर्णपणे बंद आहे. श्रीलंकेत परकीय चलनाचा देखील तुटवडा आहे. तर आर्थिक संकटात सापडलेल्या या श्रीलंकेमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दर हे गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर झी 24 तास वाहिनी श्रीलंकेत पोहोचली. तिथं अन्नधान्याचे दर किती आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी. महागाईच्या झळा म्हणजे नेमक्या काय असतात ते श्रीलंकेतल्या मार्केटमध्ये येऊन विचारा. श्रीलंकेतल्या मार्केटमध्ये न्यू सोथी ट्रेडर्सकडे आता आपण जातोय. या माझ्यासोबत आणि एक एक भाव आपण पाहिले रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे तर हैराण व्हाल. इथे मी एक नारळ उचललाय. या नारळाचा दर आहे 90 रुपये. एका नारळाची किंमत
कांद्याचा आपण दर पाहिला तर 350 रुपये हा छोटा कांदा आहे. मोठा कांदा जर का तुम्हाला हवा असेल, रोजच्या जेवणातला आपला कांदा जो श्रीलंकन जेवणामध्ये किती महाग झाला आहे बघा, 250 रुपये किलो. रोजच्या जेवणातली लसूण 250 रुपये किलो. ही स्थिती आहे श्रीलंकेतल्या आत्ताच्या सगळ्या भावांची. बटाट्या रोजच्या जेवणातला 260 रुपये किलो. आपण बटाटा बघतोय, हा बटाटा बघा 260 रुपये किलो आहे. आता रोजच्या जेवणातली मिरची, तुमचं जेवण चमचमीत बनवणारी मिरची 1950 रुपये किलोने ही मिरची विकली जाते. तिचा ठसका केवढा झणझणीत असेल याचा तुम्हाला नक्कीच अंदाज येईल. 260 रुपये किलोने तांदूळ विकला जातोय. 260 रुपये हा तर किती आहे, 220 रुपये, 240 रुपये वेगवेगळे दर आहेत. रोजच्या जेवणातला आपला शेंगदाणा, हा शेंगदाणा आहे पीनट इज 800 रुपीज, म्हणजे 800 रुपयाला जवळपास इकडे शेंगदाणा विकला जातोय. ही आहे श्रीलंकेतली आत्ताची स्थिती. कॅमेरामन पंकजसह अमित भिडे, झी24 तास, कोलंबो, श्रीलंका. तर श्रीलंकेचा घराणेशाहीनं कसा घात केलाय पाहूया. श्रीलंकेच्या सत्ताकारणावर एकाच कुटुंबाची पकड आहे. गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेचे राष्ट्रपती, त्यांनी जे राजीनाम्याची घोषणा केली. महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे पंतप्रधान, त्यांनी तर राजीनामाही दिलाय. तर चमल राजपक्षे सरकारमधील जलसिंचन मंत्री आहेत. बासिल राजपक्षे हे अर्थमंत्री आहेत. नमल राजपक्षे खेळ मंत्री आहेत. शिशेंद्र राजपक्षे हे कनिष्ठ मंत्री आहेत. राजपक्षे घराण्यामध्येच ही संपूर्ण सत्ता आहे. तर श्रीलंकेतल्या सर्व घडामोडींवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून आहे. श्रीलंकेबाबत भारताची वेट अँड वॉचची भूमिका आहे. भारत नेहमीच मदत करत आलेला आहे. मात्र अजून भारत कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप श्रीलंकेत करणार नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. Sri Lanka, we have been very supportive of Sri Lanka, and we are trying to help, and we are always very helpful where they are concerned. But they are right now working through their problems, so we have to wait and see what they do. There is no refugee crisis right now. आता बातमी आहे एका अपघाताची. समुद्रकिनारी मौज मजा करताना एक कुटुंबच उद्ध्वस्त झालं. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि हे कुटुंब सांगलीतील असल्याचाही प्रकार समोर आला. ओमानमधील 2 मुलांसह पित्याचा दुर्दैवी अंत झाला. नक्की काय घडलं या तिघांसोबत पाहूया. पावसात बीचवर जाताय तर सावधान. ओमानच्या समुद्रात सांगलीचे तिघे बेपत्ता. दोन मुलांसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू. समुद्रकिनारी मौज मस्ती सुरू होती. उंच लाटांचा आनंद घेत असताना एक भली मोठी लाट आली आणि हसत खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आता पुन्हा एकदा पहा केवढी मोठी ही लाट उसळली. या लाटेत किनाऱ्यावरील पर्यटकांना जोरात फटका बसला. हे सगळे पर्यटक आपल्या सांगलीच्या जत मधले आहेत. ओमानमध्ये फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. उंच लाटेत 10 ते 12 जण वाहून गेले, पण इतरांनी दगडांचा आधार घेत कसंबस स्वतःला सावरलं. मात्र ही 2 मुलं आणि त्यांचे वडील या परतणाऱ्या लाटांच्या प्रवाहात समुद्रात वाहून गेले. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा वेगच एवढा होता की तिघेही काही कळायच्या आतच समुद्रात वाहून गेले. आणि 20 सेकंदांपूर्वी बीचवर मौज मज्जा करणारे हे तिघे सर्वांच्या डोळ्या देखत पाण्यात वाहून गेले. लाटांशी मस्ती करणं तिघांच्या जीवावर बेतलं. हे तिघेही मूळचे सांगलीच्या जतचे रहिवासी आहेत. या दुर्दैवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची 9 वर्षांची मुलगी श्रुती आणि 6 वर्षांचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेलेत. मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अजून एक मुलगी दुबई इथे राहण्यास होते.
बकरी ईदमुळे सुट्टी असल्यामुळे मयश शशिकांत पत्नी, मुलं आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 20 सेकंदात हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर शोक व्यक्त केला जातोय. समुद्राला उधाण आलेलं असताना किनाऱ्यावर जाऊ नका असं सांगितलं जातं, तरीही अनेक लोक जीवघेणं धाडस करतात. असंच धाडस यांच्या जीवावर बेतलंय. त्यामुळे तुम्ही कधीही समुद्र किनाऱ्यावर लाटांशी मस्ती करू नका. रवींद्र कांबळे, झी 24 तास, सांगली. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे